नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, रब्बी अनुदान योजना ही सुरू झालेली, म्हणजे रब्बी बियाण्यासाठी 50% ही अनुदान योजना आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे. तर त्या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिलं गुगलवरती यायचं बघा. गुगलवरती आल्यानंतर महा डी फार्मर ही वेबसाईट सर्च करून घ्यायची. महा डी फार्मर ही ऑफिशियल वेबसाईट बघा गव्हर्नमेंटची. या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा, जी पहिली वेबसाईट येते बघा, त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं लॉग इनचे दोन प्रकार आहे बघा, वापरता आय डी आणि आधार क्रमांक. आणि इकडे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, नोंदणी केली नसेल, तर इथं आपण नवीन अर्जाला नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करून नवीन नोंदणी करू शकतो. तर आपण आता आधार क्रमांक या ऑप्शनने लॉग इन करून घेणार आहोत. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली ऑप्शन येतो बघा, ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली परत एक ऑप्शन येतो बघा, ओ टी पी पाठवा. ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जे मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आपल्याला. ओ टी पी टाकल्यानंतर खाली ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढचं पेज ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, पुढचं पेज अशा प्रकारे ओपन होतं या ठिकाणी. तर प्रोफाईल स्थिती दाखवतं. त्याच्यानंतर इथं सुचवलेले पात्र योजना विभागाचे नाव हे असे बरेच ऑप्शन दाखवतात. तर त्यापैकी आपल्याला बघा इथं जे ऑप्शन आहे, अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे पुढचं पेज ओपन होईल, तर बघा पुढचं पेज हे अशा प्रकारे ओपन होतं. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन असतं बघा, कृषी यांत्रिकीकरण. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघा, सिंचन साधने व सुविधा. त्याच्यानंतर बियाणे, औषधे व खते. हे असे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी दाखवते. तर आपल्याला जे तिसरं ऑप्शन आहे बघा, बियाणे औषधे व खते या ऑप्शनवरती जे पुढे बाबी निवडा हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बियाणे, औषधे व खते या अशा प्रकारचं पेज आपल्याला, जो फॉर्म आहे तो अशा प्रकारचा आपल्याला दिसेल. तर त्यामध्ये आपल्याला आपला जो ज्या ह्या तालुका असेल तो तालुका टाकून घ्यायचा आहे. आता मी पहिले यापूर्वी एक फॉर्म भरला, त्याच्यामुळे माझं डायरेक्ट मला इथं ॲटो पद्धतीने त्यांनी पूर्णतः मला इन्फॉर्मेशन माझी ॲटो पद्धतीने यामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर गाव, जे तुमचं गाव असेल ते गाव निवडायचं आहे. त्याच्यानंतर जो तुमचा गट क्रमांक आहे तो गट क्रमांक निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली ऑप्शन येतं बघा, पीक निवडा. तर तुम्हाला जे पिकासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते पीक निवडायचं. त्याच्यामध्ये आपण हरभरा हे पीक निवडत आहोत. त्याच्यानंतर बियाणे, बाब निवडा. बाबमध्ये तुम्हाला बियाणे करायचे आहे. त्याच्यानंतर मुख्य घटक त्यांनी हे केलेले बघा, अनुदानावरती बियाणे. त्याच्यानंतर खालचं एक ऑप्शन आहे, अनुदान हवे असलेली बाब. अनुदान हवे असलेली बाबमध्ये काय करायचं आपल्याला, प्रमाणित बियांचे वितरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बियांचा प्रकार आहे बघा, बियांचा प्रकार उच्च उत्पादन बियाणे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर खत. त्याच्यानंतर बघा इथं या ठिकाणी वाण दाखवते, आपल्याला वाण निवडायचं आहे. म्हणजे आपल्याला जो जुना वाण असेल तर जुना, नाही तर नवीन वाण, तर आपण नवीन वाण या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर परत बघा वाण निवडा आहे. तर तुम्हाला जे कंपनीचं वाण पाहिजे बघा, तिथं बऱ्याच अशा कंपन्या आलेल्या आहे. तर त्यापैकी आपण आता ही पहिली कंपनी निवडू बघा. या कंपनीवरती आपण क्लिक केल्यानंतर समोर तुमचं क्षेत्र दाखवत बघा, तुमच्या गटामध्ये तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे. आता इथं दाखवतं 1.5, म्हणजे 1 हेक्टर 5 आरी इतकं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर क्षेत्र हेक्टरमध्ये दाखवतं. आता तुम्हाला इथं क्षेत्र निवडून घ्यायचं बघा. आता मी आता 1 हेक्टर इतकं क्षेत्र निवडून घेतो. म्हणजे तुम्ही आता मी एक हेक्टर एवढ्या क्षेत्रासाठी इथं आता तुम्ही अप्लाय करतो बघा. तर अंदाजित बियाणे त्यांनी आता सांगितलेलं आपल्याला 75 किलोपर्यंत तुम्हाला बियाणे लागू शकतं. त्याच्यानंतर खाली बघा दाखवतो तुम्हाला, आपण अर्ज केलेल्या वाहन उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वाहन उपलब्ध करून दिले जाईल. ते असं म्हणतात, जर तुम्ही निवडलेला वाहन हा उपलब्ध नसल्यास तुम्हाला दुसरा वाहन आम्ही उपलब्ध करून देऊ. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं बघा. तर जतन केल्यानंतर इथं दाखवतो बघा तुम्हाला, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? तर आपल्याला या ठिकाणी इथं नो करून घ्या, येस करायचं बघा. येस केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला नाही. त्यानंतर आपल्याला मुखपृष्ठ या ऑप्शनवरती यायचं आहे बघा. सगळ्यात पहिलं या ऑप्शनवरती आल्यानंतर अर्ज करा.
अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं बघा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवत असेल की आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडलेला खाता जमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, या बटणावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा. तर आपल्याला सगळ्यात पहिले या ऑप्शनवरती जायचं बघा. पहा पहा या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला इथं दाखवते, तुमचा तालुका दाखवतो, तुमचा मुख्य घटक पण दाखवत आहे, बियाणे औषधे व खते. मुख्य घटक अनुदानावर बियाणे औषध व खतांचे वाटप. बाब बियाणे पहा, त्याच्यानंतर प्राधान्य करा, निवड करा. या ठिकाणी आपल्याला एक करायचे बघा, प्राधान्य क्रमांक एक. त्याच्यानंतर पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बियाणे आपण काय काय निवडलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा. त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन आहे बघा, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेसाठी सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. त्याच्यानंतर इथं बघा, आता आपल्याला खाली एक ऑप्शन दाखवते अर्ज सादर करा. हे ऑप्शन दाखवतो बघा, अर्ज सादर करा. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एक मिनिट में आपला अर्ज अप्लाय थोडी साईड प्रॉब्लेम आहे, त्या कारणाने अर्ज अप्लाय होत नाही बघा. हे बघा मित्रांनो, आपल्या आता इथं मेक पेमेंट, आता ते किती, आता 23 रुपयाचं पेमेंट आपण यापूर्वी कोणताही अर्ज न भरला, त्याच्यामुळे आपल्याला इथं आता ते पेमेंट करा म्हणते बघा. ॲप्लिकेशन आय डी पण दिलेली त्यांनी. हे बघा, दुसऱ्या सेक्शनमध्ये आपलं नाव पण आहे. त्याच्यानंतर इथं पोर्टल फी 20 रुपये आहे. त्याच्यानंतर CSGST आणि CGST एक म्हणजे 1.80 आणि 1.80 एकूण टोटल तुम्हाला आता 23.60 रुपये. आता आपण पेमेंट करून घेऊ बघा सगळ्यात पहिलं. तर पेमेंट कशा पद्धतीने करायचं आता हे पण तुम्हाला मी याच्यातून सांगणार आहे बघा. इथे दिलं त्यांनी आता वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड. तर आपण आता नेट बँकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला दाखवतं पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑल बँक्स. आता इथं प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल बघा समोरचं. आता आपण QR कोड या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्ट पेमेंट करणार आहोत बघा. सगळ्यात पहिलं आपल्याला आपलं जे UPI ॲप्लिकेशन आहे बघा, फोनपे, गुगल पे, हे आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. आणि हा जो कोड आहे बघा, या कोडला आपण स्कॅन करून घ्यायचं. स्कॅन केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरून पेमेंट करून घ्यायचं आहे. मोबाईलवरून पेमेंट केल्यानंतर बघा तुम्हाला आता मोबाईलवरून पेमेंट झालेलं आपलं या ठिकाणी असं म्हणजे पुढे रिक्वेस्ट ही आपली समोर जाते. पेज चेंज होईल बघा पेमेंट केल्यानंतर. आता खाली आपल्याला प्रिंट रिसिप्ट पहिले डाउनलोड करून घ्यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये. तर यामध्ये दाखवतं बघा पे डेट आणि टायमिंग दाखवतं. त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस हे सक्सेस दाखवतं. त्याच्यानंतर प्रिंट रिसिप्ट आपल्याला आपल्या लॅपटॉप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची बघा. आपण आता प्रिंट ही डाउनलोड करून घेतलेली आपल्या लॅपटॉपमध्ये. अशा प्रकारे तुमचा अर्ज हा म्हणजे सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर अर्ज सबमिट झाला हे बघायचं असेल तर आपल्याला मुखपृष्ठावर यायचं आहे. जे तुमचं होम पेज असेल ते होम पेजवरती यायचं बघा. त्याच्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवरती. त्याच्यानंतर माग बघा एक ऑप्शन दाखवतो इकडच्या साईडला, मी अर्ज केलेल्या बाबी. मी अर्ज केलेल्या या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता हे बघा आपण किती, आता मी माझे याच्या पहिलं पण एक अर्ज केलेला आहे, कांदा पॅक हाऊस इत्यादी काढण्यासाठी. त्याच्यानंतर बघा आज मी एक अर्ज केलेला आहे, अनुदान बियाणे औषधे व खतांचे वाटप. तर आता आपण इथं पोच पावती या अर्ज बघायचा जर असेल तर याच्यासाठी आपण इथं या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा अर्ज ॲप्लिकेशन ID हे असं दाखवलं जाईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला इथून अर्ज रद्द करायचा असेल, अर्ज कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज रद्द करू शकता. त्याच्यानंतर पोच पावती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही अशी एक पावती असेल बघा तुमच्या नावाने. इथं तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन दाखवलं जाईल. ही अशी एक पोच पावती असते बघा.
त्याच्यानंतर पुढे फीची पावती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे पेमेंट केलेलं बघा, आपण इथे त्यांना आता 23.60 पैसे पेमेंट केलेले, हे पेमेंट पण या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. तर मित्रांनो तुम्ही पण त्याच्यानंतर बघा दुसरं एक ऑप्शन बघा, मंजूर. आता आपला अर्ज हा छाननी अंतर्गत अर्ज आहे, त्याच्यानंतर अर्ज मंजूर होईल. त्याच्यानंतर अर्जामध्ये म्हणजे आपली इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित भरलेली असेल तर अर्ज मंजूर होईल, नाही तर मग या ऑप्शनवरती आपल्याला इथं अर्ज दिसेल, नाकारलेला अर्ज. तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही अशा प्रकारे अर्ज भरू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल. धन्यवाद.